मात्र बुलेटिनच्या सुरुवातीला आता राज्यातील नागरिकांची चिंता काहीशी वाढणार आहे। असं का तर महाराष्ट्रातून मोठी बातमी आहे। अखेर महाराष्ट्रात चीनी HMPVने शिरकाव केल्याची भीती व्यक्त होते आहे, कारण नागपूरमध्ये HMPV या व्हायरसचे 2 संशयित रुग्ण आढळले। 7 आणि 13 वर्षांच्या 2 चिमुरड्यांना HMPV या व्हायरसची लागण झाली असल्याचं सांगितलं जातंय। भीती तशी वर्तवली जाते। या दोन्ही मुलांना ताप आणि खोकला होता। या दोघांना सुरुवातीला H1N1 म्हणजे फ्लूची लागण झाल्याचा संशय होता, मात्र त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली तेव्हा खासगी लॅबमध्ये 3 जानेवारीला त्यांना HMPVची लागण झाल्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर आता या दोनही जणांना HMPVची लागण झाली असल्याचं अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र हे दोनही संशयित रुग्ण आहेत। थेट जाऊयात नागपूरमध्ये। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून नागपूरमधल्या परिस्थितीची आपण अधिकची माहिती घेऊयात। पराग, सध्या नागपूरमधली कशी परिस्थिती सविस्तर? सध्याची परिस्थिती पाहता नागपूरमध्ये यापूर्वी कुठलाही रुग्ण मिळाला नसल्यामुळे कुठलाही अलर्ट दिला नव्हता आणि ज्या पद्धतीने काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीचा व्हायरस आला, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, मात्र ज्या काही उपाययोजना आहेत त्या केल्या जातील असं काल सुद्धा मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं। त्यामुळे सध्या नागपुरात जे आहे परिस्थिती पाहता सध्या शांतताच होती, मात्र आज हे रुग्ण मिळाल्यानंतर प्रशासन नेमकं कुठले पावलं घेतात, कुठल्या पद्धतीने जे आहे ते सगळी यंत्रणा राबवल्या जातात, काही SOP आज ठरवल्या जाते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कारण विमानतळावर सध्या अजून कुठल्याही पद्धतीची SOP पाहायला मिळत नाही किंवा इतर रुग्णालयामध्ये कुठे असे वेगळे वार्ड तयार करण्यात आले अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत आता हे जे रिपोर्ट्स आलेले आहेत 2 त्यांचे खासगी लॅबमधून जे आहे ते रिपोर्ट्स आले ते HMPV पॉझिटिव्ह आहे। त्यामुळे सरकारी यंत्रणा आता ही स्वतः तपासणी करेल, जिनोम सिक्वेन्सिंग करेल आणि त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येईपर्यंत किंवा ते कशा पद्धतीने किती वेळात येते हे पाहावं लागणार आहे। त्याचबरोबर प्रशासकीय यंत्रणा आज कुठल्या पद्धतीचे निर्णय घेतात, कारण की काही म्हटलं तरी जरी खासगी लॅबमधून तपासल्या गेले असले तरी ते पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आले, त्यामुळे सरकार नक्कीच याला गांभीर्याने घेईल, प्रशासन गांभीर्याने घेईल आणि उपाययोजना जे आहे ते आज काय करते याकडे दिवसभरामध्ये या घडामोडीकडे लक्ष लागलं असणार आहे। निश्चितच पराग, उपाययोजनांकडे लक्ष असेल, गाईडलाईन्स जारी होतात का हे बघावं लागणार आहे। धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर एकंदरीत आपण जर बघितलं तर काल जे 6 रुग्ण सापडले आणि आज नागपूरमध्ये हे सर्व जण जे आहेत ते लहान मुलं आहेत। त्यामुळे लहान मुलांचे या व्हायरस पासून नेमकी कशी काळजी घ्यायला हवी बघूयात ग्राफिक्समध्ये। HMPV या विषाणूची सर्वात जास्त केसेस 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वात जास्त आहेत। रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नाही, त्यामुळे संसर्गाचा धोका जास्त असल्याचंही सांगितलं जात आहे। HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो। लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होत असतो आणि मुलांना श्वास घेण्यासही त्रास होतो। दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारखे आजार असलेल्या मुलांना सर्वात जास्त धोका खरं तर या आजाराचा आहे। तर एकंदरीत राज्याच्या वेशीवर दाखल झालेल्या HMPV साठी पुणे महापालिका आता सज्ज झाली आहे, कारण पुणे महापालिकेने आरोग्य यंत्रणा सतर्क केलेली आहे। शिवाय रुग्णांच्या उपचारासाठी नायडू रुग्णालयात 50 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष हा तयार करण्यात आलाय। महापालिकेने अजूनही कुणाच्या थुंकीचे नमुने हे प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवलेले नाही आहेत, तर दुसरीकडे पुण्याच्या लोहगाव विमानतळावर प्रवाशांची तपासणी अजूनही सुरू करण्यात आलेली नाही। त्याबाबतचा निर्णय लवकरच होणाऱ्या बैठकीमध्ये आता घेतला जाणार आहे। थेट जाऊयात पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमध्ये। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सचिन जाधव उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती या संदर्भात घेऊयात। सचिन, आपण पाहतोय आता गाईडलाईन्स जारी झालेल्या आहे, काळजी घेतली जाते, रुग्णालय सज्ज आहे, सध्याची अपडेट? सेजल, नक्कीच मी सध्या उभा आहे पुणे महानगरपालिकेच्या बानेर परिसरात असलेल्या नायडू हॉस्पिटलमध्ये, ज्या ठिकाणी खरं तर महानगरपालिका सतर्क झालेली आपल्याला पाहायला मिळते। हे आपण पाहतोय की ऑक्सिजनचे बेड असतील किंवा डॉक्टर रूम असतील, ही सर्व जे आहेत ती महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेले आहेत। जवळपास 50 बेडचं विलगीकरण कक्ष जे आहेत ते महानगरपालिकेने बानेर परिसरात असलेल्या या नायडू हॉस्पिटलमध्ये बनवलेला आहे। आपण पाहतोय की पुण्यात कोरोना काळात खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता आणि त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने मोठी सेवा सुविधा दिली होती। तशाच प्रकारची खरं तर आत्ता तयारी महानगरपालिकेकडून करण्यात येते। आपण पाहतोय की ही बानेर परिसरातील
परिसरातील नायडू हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी सध्या 50 बेडचं विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलंच असताना दुसरीकडे महानगरपालिकेचे अधिकारी बैठका घेत आहेत. त्या बैठकामध्ये लोहगाव विमानतळावरची अजून कुठलीही तपासणी जी आहे ती त्या पार्श्वभूमीवर झालेली नाही. मात्र त्या अगोदर सगळी सतर्कता पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येते. कारण एकूणच आपण पाहिले तर महानगरपालिका जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. परदेशातून येणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते आणि या ठिकाणी खरं तर हे सगळं विलगीकरण कक्ष करत असताना स्टाफ रूम असेल, रुग्णांची भेटण्याची वेळ असेल किंवा इतर सर्व तयारी जी आहे ती या ठिकाणी तयार केलेली आपल्याला पाहण्यात येते. ही सगळा 50 बेडचं खरं तर विलगीकरण कक्ष आहे. या ठिकाणचे आरोग्य अधिकारी आपल्यासोबत आहेत. खरं तर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. सर, खरं तर पुण्यामध्ये ही सगळी तयारी सुरू करतोय आपण सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर, काय सांगाल? आपण पुणे महानगरपालिकेतर्फे नायडू हॉस्पिटल येथे सर्व व्यवस्था केलेली आहे. 50 ऑक्सिजन बेड रेडी आहेत विथ आयसोलेशन. म्हणजे कुठलीही इमर्जन्सी जरी आली तरी आपण वेळेवर रुग्णांना उपचार देऊ शकू अशी आपली तयारी आहे. खरं तर या ठिकाणी आता हे सगळी तयारी आपण सुरू केलेली आहे. अजून काय काय म्हणजे तयारी या पार्श्वभूमी घेतोय? आत्ता जो चीनमधून जो व्हायरसचा धोका आहे त्या पार्श्वभूमीवर हा व्हायरस आहे तो फ्लूसारखाच आहे. तर करोनामध्ये जसे लक्षणं होती की सर्दी, खोकला, ताप येणे अशी प्राथमिक लक्षणं असू शकतात आणि हा व्हायरस आहे तो अडल्ट पेशंटपेक्षा लहान मुलांना जास्त धोकादायक आहे असं कळतं आहे. पण त्या दृष्टीने आपण ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्स याची तयारी केलेली आहे. नक्कीच आपण पाहतोय की पुणे महानगरपालिका जी आहे ती सतर्क झालेली आहे आणि अशा प्रकारचे जे काही विलगीकरण कक्ष जे आहेत ते मोठ्या प्रमाणात बनवण्याचं काम करत असतानाच आत्ता प्राथमिक ह्याच्यात 50 जे ऑक्सिजनचे बेड असतील त्याचं या ठिकाणी नायडू हॉस्पिटलमध्ये तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. एकूणच परदेशातून येणारी जी संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात असते पुण्यामध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर खरं तर लोहगाव विमानतळावर अजूनपर्यंत जरी चेकिंग चालू केलं नसलं तरी पुढील काही दिवसात तेही चेकिंग सुरू होऊ शकतं आणि साहजिकच त्यामुळे पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग जो आहे तो HMPV या विषाणूच्या बाबतीत सतर्क झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी. तर एकंदरीत आपण जर बघितलं तर आरोग्य व्यवस्था आता जागी झालेली आहे. व्हायरससाठी आता पुणे महापालिका सज्ज झालेली आहे आणि एकंदरीत काही खाटांची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे या ठिकाणी रुग्णालयांमध्ये. मात्र मोठ्या प्रमाणात शिरकाव राज्यामध्ये होऊ नये हीच अपेक्षा आहे. पुणे महापालिका सज्ज झाली, खाटांची व्यवस्था झाली. मात्र HMPVला रोखण्यासाठी राज्यात टास्क फोर्सची आता स्थापना झाली. JJच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे या टास्क फोर्सच्या प्रमुख असणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी खरं तर या संदर्भातली ही माहिती दिलेली आहे. HMPVला रोखण्यासाठी आणि त्याबाबतच्या उपचारांसाठी टास्क फोर्स गाईडलाईन्स तयार करणार आहे. आयुक्तांनी राज्यातल्या सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या डीनची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये HMPVची लक्षणं आणि उपचारांबाबत माहिती सुद्धा देण्यात आली. तर आता टास्क फोर्स तयार झालेला आहे आणि हे टास्क फोर्स खरं तर HMPV रोखण्यासाठी नेमकं कसं काम करतं हेही बघणं महत्त्वाचं असेल. याशिवाय इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी संपूर्ण राज्यभरात घडत आहे. त्यांचा आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. राज्याच्या वेशीवर दाखल झालेल्या HMPVचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ST आणि रेल्वे सुद्धा अलर्ट झालेली आहे. मात्र सध्या तरी प्रवासी वाहतुकीवर कोणते निर्बंध नाही. राज्याच्या आरोग्य विभागानं गाईडलाईन्स सुद्धा जारी केल्या आणि त्याची अंमलबजावणी आता केली जाणार आहे. HMPVच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका आता सतर्क झाली असल्याचं दिसतंय. मुंबईमध्ये HMPVचा कोणताच रुग्ण आढळला नाही. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं. कोरोनासारख्या HMPVने भारतात शिरकाव आता केलाय. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी एक महत्त्वाची बैठक बोलावली. चीनच्या नव्या HMP व्हायरसचा आता शिरकाव भारतात झालाय. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आरोग्यमंत्री या बैठकीत चर्चा करते. भारतासमोर उभ्या ठाकलेल्या HMPVच्या नव्या संकटाशी लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आता
सज्ज आहे आणि ही माहिती भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी दिली असल्याचं पाहायला मिळत आहे। यावेळी शासनानं आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। HMPVचा भारतात शिरकाव झाल्यानं सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर रमेश भराटे यांनी केलेलं आहे। HMPVच्या व्हायरसचा सध्या भारतात देखील शिरकाव झालाय। बँगलोर आणि कर्नाटकमध्ये 3 रुग्ण सापडले, त्यामुळे एकच खळबळ उडाली असल्याचं पाहायला मिळत आहे। HMPVचं सावट उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर पसरलं आणि या पार्श्वभूमीवर साधू संतांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं। चीनमधून येणाऱ्या साधू संतांना आणि नागरिकांना कुंभमेळ्यात येण्यापासून रोखावं, ही मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली। पुणे महापालिका आता आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील नागरिकांसाठी 4,000 घरं बांधेल। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरं बांधली जातील। इच्छुक नागरिकांची नोंदणी महापालिकेने सुरू केली आहे। वाशिम या ठिकाणी आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक आहे, अन्यथा 31 मार्च नंतर दंडात्मक कारवाई होईल, असं पत्रक महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागानं काढलेलं आहे। यवतमाळ जिल्ह्याची 2025-26ची आर्थिक गणना करण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली। या समित्यांकडून जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय घरोघरी जाऊन कुटुंबांना भेटी देऊन आर्थिक गणना केली जाईल। ई-KYC नाही, त्यामुळे अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही। बँकेच्या गलतान कारभाराचा फटका महिलांना बसला। ई-KYC साठी SBI बँकेसमोर महिला थंडीमध्ये रात्र जागून काढतायत। सकाळी लवकर आपला नंबर लागेल या आशेवर या महिला रात्रभर बँकेसमोर बसल्या। महिला आणि बालकल्याण विभागाकडून मावळ तालुक्यातील महिलांसाठी पिंक रिक्षा ही संकल्पना राबवली जाते आणि 20% सबसिडी सुद्धा यासाठी दिली जाणार असल्याचं कळत आहे। तर फक्त 10% रक्कम ही महिलांना द्यावी लागेल आणि या योजनेचे फॉर्म अंगणवाडीमध्ये उपलब्ध असल्याची माहिती आहे। ऑलिव्ह रिडले कासवाची सर्वेक्षणानुसार 20% घरटी महाराष्ट्रात आढळली। भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली। रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, आंजर्ले, गुहागर या ठिकाणी ही घरटी सर्वात जास्त आढळली आहे। संपूर्ण लातूर जिल्हाभरामध्ये आता ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। बीड येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येईल। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीवरून वाद वाढतच चाललाय। तब्बल 350 जागांच्या पदभरतीमध्ये संविधानानुसार मान्य आरक्षण डावलल्याच्या मुद्द्यावरून बँक मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलकांची भेट घेतली। नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील यवतमाळच्या पांढरकवडा टोल प्लाझाजवळ पोलिसांनी पहाटे दरम्यान गोवंशांची तस्करी करणारे 2 ट्रक पकडले। ट्रकमधून गोवंश जातीची एकूण 121 जनावरं कोंबून नेणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आल्या। यात 87 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये चुलत भावानं बहिणीला दरीत ढकलून दिलं। बहिणीचा मृत्यू झाला। बहीण एका मुलासोबत पळून गेली होती आणि याच रागातून चुलत भावानं हे टोकाचं पाऊल उचललं। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची 8 दिवसांची मंचकी निद्रा संपून आज देवी सिंहासनावर पुन्हा एकदा विराजमान झाली। देवीचा शाकंभरी नवरात्र उत्सव 7 ते 14 तारखेपर्यंत साजरा केला जाणार आहे। तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेच्या काळात देवीच्या मुख्य गाभाऱ्याला पुरातन झळाळी देण्यात आली। भिंतीवर लावण्यात आलेले ग्रॅनाइट काढत मूळ दगडांना ब्रशिंग आणि सँड ब्लास्टिंग करत गाभाऱ्याला पुरातन लूक देण्यात आलाय।
आणि आता बातमी महत्त्वाची आहे, कारण संपूर्ण राज्यात पुढचे काही दिवस थंडीचा जोर वाढणार असल्याचं कळत आहे. कारण राज्यातल्या अनेक भागांमध्ये तापमान 10 अंशांच्या खाली जाण्याचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात 1 अंकी तापमान नोंदवलं जाण्याची शक्यता आहे. मुंबईसोबत कोकणातल्या अनेक शहरांचा पारा 14 अंशांच्या आसपास जाईल. हिमाचल प्रदेश, काश्मीरमध्ये आता बर्फवृष्टी होते आहे, त्यामुळे उत्तर भारतातून गार वाऱ्यांचा प्रभाव अधिकच वाढला आहे. राज्यात सुद्धा थंडीमध्ये वाढ झाली असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. त्यामुळे आता थंडी वाढणार आहे, नागरिक गारठणार आहे, असंच काहीसं चित्र राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर संपूर्ण राज्यामध्ये तर थंडी वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र मुंबईमध्ये आता थंडी वाढली आहे, त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तर सांताक्रूजमध्ये सोमवारी 16.8 अंश सेल्सिअस आणि कुलाब्यात 19.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंदही करण्यात आलेली आहे. मुंबईच्या तापमानात पुढचे 2 ते 3 दिवस ही घट कायम असेल. उत्तरेकडून थंड वारे येतात आणि त्यामुळे थंडीमध्ये वाढ झाली. मुंबईचं किमान तापमान आणि पारा 14 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. एकंदरीत जर आपण पाहिलं तर संपूर्ण राज्यासह मुंबईमध्ये सुद्धा आता थंडी वाढणार आहे. आणि यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई होणार नाही, ही माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंबाबत ही भूमिका घेतली अशी माहिती मिळते. सरपंच हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी अजित पवार यांच्यासमोर आपली बाजू मांडल्याची ही माहिती आहे. विरोधकांच्या आरोपांवर मुंडेंनी अजित पवार यांच्यासमोर खुलासा केला. सरपंच प्रकरणाशी आपला संबंध नाही असं मुंडे म्हणाले. सरपंच हत्येप्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती अतिशय गंभीर असे आरोप केले असल्याचं पाहायला मिळत आहे. आरोपींवर मुंडेंचा वरद हस्त असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय. तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंना बिनखात्याचे मंत्री करा अशी मागणी धस यांनी केली आहे. मंत्री धनंजय मुंडे हे राज्यात जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करायला लागले असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. मुंडे ओबीसी नेत्यांना फोन करून स्वतः मागे उभे राहायला सांगतात आणि मी गरिबांसाठी लढणार, मागे हटणार नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलं. सरपंच हत्या प्रकरणात छगन भुजबळ यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचं जोरदार समर्थन केलं. फक्त आरोप होत आहे म्हणून राजीनामा घेणं चुकीचं असं भुजबळ म्हणाले. तर विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. बीड सरपंच हत्या प्रकरणी सर्वपक्ष शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. या शिष्टमंडळात संभाजीराजे छत्रपती, खासदार बजरंग सोनवणे, आमदार अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, संदीप क्षीरसागर, सुरेश धस याशिवाय ज्योती मेटे यांचाही समावेश आहे. क्या हुआ तेरा वादा या वक्तव्यावर भाजपा आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांची आता दिलगिरी व्यक्त केलेली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी परभणीमध्ये आक्रोश मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये बोलताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल क्या हुआ तेरा वादा असं वक्तव्य केलं. नितीन बिक्कड यांनी आमदार सुरेश धस यांचे आरोप फेटाळून लावले. खंडणी प्रकरणात आपला काही संबंध नाही, सुरेश धस यांच्या विरोधात वकिलाचा सल्ला घेऊन कायदेशीर कारवाई करणार असं बिक्कड यांनी म्हटलं. खंडणी प्रकरणातील डील दरम्यान धनंजय मुंडेंच्या घरी नितीन बिक्कड उपस्थित राहिले असा गंभीर आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला. आमदार सुरेश धस यांचा पुण्यातील गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कंत्राटदार नितीन बिक्कड याला जीवे मारण्याचा आरोप गुंड निलेश घायवळ याच्यावर आहे. त्यामुळे धस यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. उलटसुलट चर्चांनाही उधाण आलंय. सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये प्रामाणिक अधिकारी चौकशीसाठी नेमावेत. शहाजी उमप यांच्यासारखे अधिकारी नेमा. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ही मागणी केली. परभणी घटनेचा निषेध व्यक्त करत बीडमध्ये आंबेडकरवादी संघटनेने संविधान बचाव जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं. या मोर्चाच्या माध्यमातून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. आंबेडकरी संघटनेनं ही मागणी केली.
जरांगे पाटलांवर बीड जिल्ह्यातील विविध 4 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. परळी, बीड नंतर आता अंबाजोगाई आणि धारूरमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. धनंजय मुंडेंचं वंजारी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला. परभणीमध्ये जरांगेंनी थेट घरात घुसून मारण्याची भाषा केली. पुण्यात ओबीसी बांधव संतापले. जरांगे नेमकं कुणाच्या घरात घुसून मारणार हे जाहीर करावे ही मागणी ओबीसी बांधवांनी आता केली असल्याचं पाहायला मिळत आहे. तर जरांगेंवरती पुण्यात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वंजारी समाज एकवटलाय. मनोज जरांगेंनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आणि या वक्तव्यावरून वाशिममध्ये वंजारी समाज आक्रमक झाला. जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करत निषेध मोर्चा निघाला. मनोज जरांगेंवर तात्काळ गुन्हे दाखल करा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. मंत्री पंकजा मुंडे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट त्यांनी घेतली आहे आणि मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पंकजा मुंडेंनी अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती आहे. संतोष देशमुख यांच्या प्रकरणासंदर्भात या भेटीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे.